विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त छत्रपती शाहूराजे प्रतिष्ठानच्या वतीनं सालाबादप्रमाणे यंदाही 72 डझन वह्या आणि पेन रावजी सखाराम हायस्कूल आणि मनपा शाळा क्रमांक 11 मधील विद्यार्थ्यांना सुपूर्द करून अभिवादन करण्यात आलं। प्रारंभी विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या अस्थींना फौजदार चौडी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक तानाजी दराडे आणि गंगाधर सरवदे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून त्रिसरण पंचशील ग्रहण करण्यात आलं। यावेळी अस्थि विहार प्रेरणा भूमीचे ट्रस्टी आतिश बनसोडे, उत्तम आबुटे, शशिकांत बाबरे, RK बाबरे, महादेव तळमोहिते, सोमा आबुटे, छत्रपती शाहूराजे प्रतिष्ठानचे संस्थापक देवा उघडे, अध्यक्ष आकाश इंगळे, सचिव कांत उघडे, सचिन वाघमारे, विशाल माने, संग्राम आखाडे, ऋतुराज सरवदे, रवी कस्तुरे, आनंद भालेराव, वीरसेन जाधव, रोहन बनसोडे, आतिश वाघमारे, मिनाज शेख, प्रतीक लोकरे, दीपक बडेकर आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते। सूत्रसंचालन अनुराग सुतार यांनी केलं। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांमुळेच आपण शिकतो आहोत आणि आपल्याला एक विशिष्ट प्रकारचं ज्ञान मिळून चांगल्या प्रकारे आपल्याला चांगल्या मोठ्या पदावर जाण्याची संधी समाजातील सर्वच वर्गाला जर कोणी करून दिलेलं असेल तर ते भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील। मी आजच्या दिनी त्यांना विनम्र आमच्या प्रशालेच्या वतीनं व माझ्या वतीनं मी विनम्र अभिवादन करतो आणि श्रद्धांजली अर्पण करतो। बाबासाहेबांनी सांगितलं शिका, संघटित संघर्ष करा। आज आमच्यात एक संघ कुणीही नाही, फटाफटीचं राजकारण नाही। आज परके लोक आमच्या इथे काम करतायत, त्याच्यापूर्वी कधीही आले नाही। त्यांना दिसलं नाही का बाबासाहेब, त्यांना दिसलं नाही का बौद्ध धर्म, याचा आपण विचार केला पाहिजे। ह्या लोकांना इथे पाय ठेवायला देऊ नये असं माझं प्रामाणिक मत आहे। आणि या प्रसंगी कार्यक्रम ज्यांनी घडवून आणलेला त्या सर्वांचे मी आभार मानतो। आणि तर खरंच हा कार्यक्रम हा वाखाणण्यासारखा आहे। जसं आता ज्येष्ठ कार्यकर्ते यांनी आता सांगितलं की बाबासाहेबांचे जे आपल्याला जे विचार होते की शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा, तर आपल्याला शिक्षण हा पर्याय, त्याशिवाय दुसरा पर्याय नाही आहे। शिक्षणासाठी हा जो उपक्रम आहे मुलांना वही पेन देऊन वाटप करणे, तर हा निश्चित वाखाणण्यासारखा। सालाबादप्रमाणे छत्रपती शाहूराजे प्रतिष्ठानच्या वतीने जेवढा महापरिनिर्वाण दिन आहे तेवढ्याच डझन वह्या व पेन त्यांना अभिवादन पण सपूत करून अभिवादन करण्याची परंपरा हे या 12व्या वर्षी शेवट ठेवून आम्ही एवढं सांगू की आपण शिक्षणाशिवाय पर्याय नाही। बाबासाहेब म्हणले शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे, म्हणजे पिल्यावर तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही। कारण शिक्षण आपल्यासाठी तोरणोपाय आहे, बाकी कोणतीच गोष्ट आपल्याला वाचवू शकणार नाही। त्यामुळं आपण शैक्षणिक मदत करतो हेच नव्हे, प्रतिष्ठानच्या वतीने इतरही वेळेस शैक्षणिक मदत होत असते व हा 12 वर्षाची परंपरा त्याचाच एक भाग आहे।